कुठून आलाय तुम्ही? आम्ही घाटकोपर. आणि कुठे चाललात? आम्ही सीएसटी. शेतीला. काय आंदोलनामुळे काय अडचण आली आहे तुम्हाला? नाही नाही काही नाही काय काही गर्दी झाली आहे? नाही काही नाही झाली. काही नाही. एकदम बराबर आहे, सेफ आहे. तुम्ही कुठून आलाय वसई से आणि कुठे चाललाय? मी ऑफिसला जाते. ऑफिसला चाललाय. काही अडचण? नाही आली. रश नाही होत, त्यांच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही होत, काही भांडणं वगैरे नाही होत आहेत. हा. ते कॉपरेट घोषणा वगैरे करतात. हा, घोषणा वगैरे त्यांचं काम चालू आहे. हा. बाकी अदरवाईज आम्हाला काही प्रॉब्लेम नाही होते सामान्य माणसांना. पोलिसांची सुरक्षा होती तिथे? हा, पोलिस असतात. बाकी एवढा त्रास नाहीये त्यांचा, बट गर्दी जास्त वाढते त्यामुळे थोड्या टाइम मध्ये हा कोऑपरेट करतायत, पण इतके नाही बोलणार मी, थोडेफार कोऑपरेट करतायत. मी आता भायखळ्यावरून चढले. भायखळा नेहमी मी डोंबिवलीवरून प्रवास करते, पण मम्मीकडे असल्यामुळे मी भायखळ्यावरून चढले. काय आंदोलन वगैरे दिसलेत तुम्हाला? नाही तसं काही प्रॉब्लेम म्हणजे सीएसटी वरून बसेस किंवा टॅक्सीचा प्रॉब्लेम आहे, बाकी काही असा प्रॉब्लेम नाही. कारण की इथून वेळेत पण जाणं गरजेचं असतं ऑफिसमध्ये, त्याच्यामुळे थोडा ते बस किंवा टॅक्सीचा प्रॉब्लेम असतो. टॅक्सी थांबत नाही आणि बसचा इश्यू आहे. काय ऑफिसला उशीर झालाय का मग? हा, ऑफिसला होतो उशीर, म्हणजे बसेस आंदोलनामुळे झालाय की? नाही तसं काहीच नाही, आतापर्यंत काहीच नाही. Manikchand Oxyrich, proudly Indian.